पीएने केलेल्या मारहाणीवरून आता आमदार संदीप क्षीरसागर यांनी स्पष्टीकरण दिलंय। मारहाणीचा विषय हा 1.5 वर्षांपूर्वीचा असल्याचं क्षीरसागर म्हणतात, तर विषय भरकटवण्यासाठी अशा पद्धतीचे आरोप केले जात आहेत असं क्षीरसागर यांचं म्हणणं आहे। बीडमधली एक ऑडिओ क्लिप व्हायरल होते आहे आणि त्यामध्ये आमदार संदीप क्षीरसागर यांचाच आवाज आहे आणि त्यांनी एका तहसीलदाराला धमकावल्याचा देखील आरोप त्यांच्यावर आहे। माझ्यासोबत बोलण्यासाठी स्वतः संदीप क्षीरसागरचे आहेत। क्षीरसागर साहेब, काल जो ऑडिओ क्लिप व्हायरल होत होती, कालची ऑडिओ क्लिपच नाही ही, कमीत कमी वर्ष 1.5 वर्ष जे काही जी आधीची ही तर माझ्या ही मागच्या म्हणजे निवडणुकीच्या आधीची त्यावेळेस मला हे लक्षात येत नाही ही अचानक कालपासून काय हे म्हणजे ही टी व्हीवरती आली किंवा त्याच्यावरती मी उत्तर दिलेत, इलेक्शनला ह्याच्यासमोर बोललो, तुमच्या लक्षात येते। माझा प्रश्न असा आहे की कालपासूनच ह्या सगळ्या गोष्टी का होतात आणि ज्या पद्धतीने मी एक लोकप्रतिनिधी म्हणून लोकांनी मला तिथं निवडून दिलेलं आहे आणि वारंवार मी या प्रकरणात म्हणतो की वाल्मिक कराडकडे जेव्हा कारभार होता तेव्हा हे असे भ्रष्ट अधिकारी तिथं म्हणजे आज माझ्या मतदारसंघामध्ये किंवा बीड जिल्ह्यामध्ये ॲडिशनल चार्ज किती आहेत आपण बघितले पाहिजे। ह्यांच्याकडं जे नाईब तहसीलदार म्हणून चार्ज होता ह्यांनी त्यावेळेस जमिनीच्या फेरफारमध्ये तिथं खूप मोठा अपार केलेला आहे, त्याची चौकशी मी लावली। ते करत असताना ह्यांना तहसीलदार म्हणून चार्ज केला। ते तहसीलदार तिथं असताना त्यांचा जो एरिया आहे तो एरिया सोडून रात्री एका ठिकाणी वाळूची वसुली करायला, रेतीची वसुली करायला गेले। हे प्रकरण झाल्यानंतर जे रेती माफिया जे ट्रक्स जे पकडले त्याच्यामध्ये खूप मोठा हात ह्याचा होता। आका झाले, त्याच्यानंतर आता खोक्याबाईचा देखील जन्म झालेला आहे। पोलिसांना तो सापडत नाहीये, काही माध्यमांना सापडतोय। म्हणजे तिथली पोलीस व्यवस्थेबद्दल तुमचं मत काय आहे? आता हे बघा, नवीन जे काही SP चार्ज घेतला, 2 नंबरचे धंदे बंद झाले तर खरंच बंद झाले। आता तुम्ही ज्या व्यक्तीबद्दल मला विचारता ते मी त्यांची बाईट काही बघितली नाही, पण त्या संदर्भात त्या भागातले लोकप्रतिनिधी सुरेश धस अण्णांनी एक प्रतिक्रिया त्यांची मी बघितली आहे की ते जरी माया असले जवळचे तरी सुद्धा त्यांच्यावरती कारवाई करा। सर, आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। तर हे होते संदीप क्षीरसागर। कार्यकर्ता कुणी असो, चुकला असेल तर त्याच्यावर नक्कीच कारवाई करा अशी प्रतिक्रिया क्षीरसागर यांनी दिलेली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट शिवतरकर, मी सूरज सावंत, ABP माझा, मुंबई। तर आपल्या निकटवर्तीयांचे असे कारनामे हे सध्या बीड जिल्ह्यामधल्या या सगळ्याच आमदारांना चांगलेच भारी पडतायत। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।